कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आंबेनळी घाटात दरड कोसळली, घाट 5 दिवस राहणार बंद। दरड कोसळल्यामुळे रायगड जिल्हाधिकारी यांचे आदेश, 10 जुलै ते 14 जुलै पर्यंत आंबेनळी घाट राहणार बंद। रघुवीर घाटावर पर्यटकांना आणखी अवजड वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशासनाकडे मागणी। दरड भूस्खलन होण्याच्या घटनांमुळे घाट बनला धोकादायक। लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध आणि अत्याचार। चिपळूणमधील डॉक्टर नोमान अतार याच्या विरोधात गुन्हा दाखल। 2 लग्न, 1 घटस्फोट, एका मुलीची फसवणूक। नवी मुंबईमध्ये गुन्हा दाखल। राजापूरमध्ये मुसळधार पाऊस, अर्जुना धरण ओव्हरफ्लो। अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। सांडव्यावरून 3.5 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पर्यटकांना सध्या धरणावर बंदी। रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीच्या कामांना वेग। जिल्ह्यामध्ये भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामं ठिकठिकाणी सुरू। जून अखेरपर्यंत सुमारे 7,500 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण। खेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब। अनिकेत स्पोर्ट क्लब भरणे येथील खेळाडू समरीन बुरोणकर हिची भारतीय महिला बीच कबड्डी संघाच्या संभाव्य यादीमध्ये निवड। उल्लेखनीय यशामुळे सर्व स्तरातून कौतुक। रत्नागिरीत विद्यार्थ्याला गंभीर मारहाण, प्रमोद कदम या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल। डॉक्टरांनी विविध तपासण्या करून कानाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याची दिली माहिती। दापोली तालुक्यातील मुर्डी नवाखंड शिवारामध्ये गुरे चारण्याच्या वादातून निर्माण झालेल्या गैरसमजातून एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला। विश्वास महाडिक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल। दापोलीतील काळकाई कोण परिसरामध्ये उन्हाळ कुत्र्यांचा धुमाकूळ। वेळोवेळी तक्रार देऊनही दापोली नगरपंचायतचं दुर्लक्ष। कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना बेशुद्ध करून लुटणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या। आरपीएफच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड। जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडलं। विधेयकावरून सभागृहात चर्चा। आवाजी मतदान पद्धतीने मतदान पार पडलं।